नमस्कार मंडळी. आज आपण जैसलमेर राजस्थान येथील ओझा की डेझर्ट कॅम्पमध्ये आपण इथे आहोत आणि इथे सकाळचं रम्य असं वातावरण. सकाळचे 8-8:30 वाजलेले आहेत आणि थंडी बऱ्यापैकी आहे, बोचरी थंडी आहे. आत्ताच इथे कॅन्टीनला नाश्ता झालेला आहे आणि इथे आमचा रात्री हॉल्ट होता आणि इथे रात्री राजस्थानी जे पारंपरिक संगीत आहे आणि नृत्य आहे त्याची इथे रात्रीला कार्यक्रम झाला आणि ते पाहण्यात आलेलं आहे. आणि हे जैसलमेर जे आहे हे राजस्थानमध्ये असून इथून या कॅम्पपासून सरळ रेषेमध्ये जर गेलं तर येथील कॅम्पच्या मालकांच्या सांगण्यानुसार 50 ते 60 किलोमीटरवर पाकिस्तान बॉर्डर आहे आणि तिथे कॅम्प वगैरे मिलिटरी कॅम्प असून त्याच्याच बाजूला वाळवंट म्हणजे डेझर्ट आहे. इथे आपण सफारी वगैरे गाडीची सफारी, त्याच्यानंतर कॅमल सफारी, पॅराग्लायडिंग आणि अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपण इथे करू शकतो. अतिशय खूप असं छान वाळवंट आणि इथलं जे कल्चर आणि इथलं जे वातावरण आहे हे इथे अनुभवायला भेटलेलं आहे. तर आपण या जे कॅम्पमध्ये आलेलो आहे ते कॅम्पमध्ये पाहू शकता असे इथे जवळपास या डेझर्टमध्ये 500 ते 600 कॅम्प आहेत आणि या कॅम्पमध्ये अशा विविध प्रकारचे असे जे हट आहेत, जे छोटे छोटे टेंट टाकलेले आहेत आणि हे टेंट जे आहेत या टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली राहते आणि या टेंटमध्येच याला लागूनच अटॅच बाथरूम आणि टॉयलेटची व्यवस्था आणि त्यासोबतच गरम पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. तर आपण पाहू शकता हे इथे विविध प्रकारचे टेंट असे इथे साईडनं टाकलेले आहेत आणि हे जे टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था अतिशय छान आहे. रात्रीला हे गरम राहतात, उबदार राहतात, म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला थंडी लागायला पाहिजे तशी लागत नाही आणि राहण्याची आणि कंबल बेड याची पूर्ण व्यवस्था त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि हे पाहत आहे तुम्ही खाली पूर्ण वाळूच वाळू आहे, कारण हा रेगिस्तानचा एरिया आहे, म्हणजेच वाळवंटाचा एरिया आहे. आमची मित्रमंडळी सगळेजण आता नाश्ता करण्यासाठी कॅन्टीनला जात आहेत आणि आम्ही प्रत्येकाला एक व्यक्तीला दोघांना एक कॅम्पमध्ये एक टेंट दिलेला आहे आणि तिथं तशी व्यवस्था केलेली आहे. आमचे प्राध्यापक विजय पवार सर आणि जाधव सर सॉरी आणि विलास पवार सर आणि आमचे चौधरी सर आणि कॅमेरामॅन म्हणून विनोद सर मदत करत आहेत आणि अशी इथे पूर्ण ही व्यवस्था केलेली आहे. रात्री इथे जे बॅनर दिसत आहे ओझा की डेझर्ट कॅम्प, इथे रात्री नृत्य आणि संगीत याची मेजवानी झालेली. इथे नृत्य सादर करण्यात आलेलं आहे डान्सर नृत्यांगनामार्फत आणि जे राजस्थानी कलाकार आहेत त्यांच्यामार्फत काही संगीत याची मेजवानी झाली. ते रात्री शेकोटी पेटवण्यात येते आणि शेकोटी पेटवून रात्रीच्या टाईमला जे इथे थंडावा निर्माण होतो, थंडी होते, त्याच्यातून आपल्याला थोडासा आल्हाददायक एक उबदार वातावरण तिथे मिळते आणि रात्रीला अतिशय सुंदर असं इथे आपल्याला एक अवर्णनीय असं नैसर्गिक सौंदर्य पाहायला भेटते. नैसर्गिक सौंदर्याचा अर्थ असा की इथे काही आपल्याला झाड वगैरे पाहायला भेटत नाहीत. छोटेसे जे या रेगिस्तानमध्ये जे खुरटे झाड आहेत छोटे छोटे ते आहेत, परंतु दूरवर असं कोणतंही तुम्हाला मोठं झाड वगैरे पाहायला भेटत नाही. सर्वत्र वाळवंटच वाळवंट आहे. आणि इथल्या स्थानिक कॅम्प मालकांना विचारलं होतं की इथे पाऊस पडत नाही, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता त्यांचं वय 30-35 होतं, 20-25, काही जणांचं 20-25 होतं. त्यांना विचारलं असतं, त्यांनी म्हटलं की लास्ट म्हणजे शेवटचा पाऊस कधी पडला हे आम्हाला सुद्धा आठवत नाही. अशा प्रकारे इथे पाण्याची फार थोडीशी म्हणजे दुर्भिक्षच आहे आणि पाण्याची फार कमतरता आहे आणि अशा प्रकारे तरीसुद्धा या अशा वातावरणामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत आणि पर्यटनासाठी अतिशय सुंदर असं इथे वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे. तर हे आमचे प्राध्यापक कंकाळ सर आणि राठोड सर हे सुद्धा इथे आहेत आणि हे आमचे कॅम्पचे मालक आहेत. हे कॅम्पचे मालक खूप छान आमची व्यवस्था केलेली आहे आणि इथे खूप चांगल्या प्रकारची हॉस्पिटॅलिटी आणि त्यांच्या मार्फत जे काही रात्रीचं जेवण, नाश्ता, चहा, पाणी या सगळ्या सुविधा त्यांनी अतिशय
चांगल्या प्रकारे दिल्या आणि इथे खरंच पर्यटन येण्यासाठी काही हरकत नाही. प्रत्येकानं आपली फॅमिली घेऊन इथे पर्यटनाला यायला पाहिजे. तर अशा प्रकारचं हे जेसैमलेर आहे आणि अशा पद्धतीचं हे एक सुंदर असं वातावरण आहे. आमचे कॅम्प मालक सुद्धा येत आहेत दुसरे, त्यांची सुद्धा आपण ओळख करून घेऊया. आणि आमचे पुसदचे म्हणजे आमचे सहकारी प्राध्यापक PI खान सर, त्यांच्या ऑर्बिट टूर अँड ट्रॅव्हल्सच्या मार्फत आम्ही या ओझाकी डेझर्ट कॅम्पमध्ये आलो. त्यांनीच आम्हाला माहिती दिली आणि इथल्या पर्यटनाची संधी ऑर्बिट टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुसद फाउंडर PI खान सर यांच्या मार्फत, म्हणजे आमचे सहकारीच आहेत, त्यांच्या मार्फत ही मिळाली. भैया ये कैंप मालक है, इनका नाम, आपका नाम बताइए। रोमियो भाई, दाऊद भाई, इनका ये पूरा मैनेजमेंट है और ये बहुत बढ़िया ऐसा यहाँ पे सुविधा हमको मिली है। रहने की व्यवस्था, चाय नाश्ता पानी की व्यवस्था, नृत्य संगीत जो राजस्थानी कलाकार यहाँ पे प्रस्तुत किया रात को, वो बहुत बढ़िया रहा, बहुत अच्छा अनुभव रहा। ये बहुत बढ़िया एक पर्यटन के लिए हमारे लिए बहुत अच्छी जगह है। यहाँ पे हम आ सकते हैं और इस कैंप में भी जो लोग इसके बाद हमारे जो भी सहकारी है, जो भी ये वीडियो देखेंगे, वो इस यूट्यूब पे जो ओझाकी डेजर्ट कैंप का जो बैनर है उसके ऊपर नंबर भी है इन सब इनका, तो उस पर आप कांटेक्ट करके भी इनसे आप यहाँ पे प्लान कर सकते हैं विजिट के लिए। तो आगे की जानकारी हम बाद में लेंगे, तब तक के लिए नमस्कार। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। ही टेंटच्या आतमधली व्यवस्था आहे। अशा पद्धतीने इथे बेड, 2 व्यक्ती झोपू शकतील असा इथं बेड आणि पांघरण्याची म्हणजे अंगावर कंबल घेण्याची व्यवस्था। इथे ही इंटिरियर भाग आहे टेंटमधील। पाण्याची व्यवस्था इकडे आणि इथं बॅक साईडला इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था। अशा पद्धतीने याला अटॅच अशी व्यवस्था इथे टेंटमध्ये असते। टेंट अशा प्रकारे आतमधल्या साईडला आपल्याला दिसतोय। वरून हवा येण्यासाठी थोडी जागा ठेवलेली आहे आणि एअर सर्क्युलेशन प्रॉपर राहते, परंतु त्या पद्धतीची थंडी हिवाळ्यामध्ये लागत नाही ती असून सुद्धा। हे आहे इंटिरियर भाग।